मुंबईच्या भांडूपमध्ये पैशांनी भरलेली गाडी पकडण्यात आलेली आहे आणि 3 ते 3.5 कोटी रुपये असल्याची त्या गाडीमध्ये माहिती आहे। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही गाडी पकडलेली आहे। पोलिसांना गाडी पकडण्यात यश आलंय आणि भांडूपच्या सोनापूर सिग्नल जवळ भरारी पथकाने ही महत्त्वाची कारवाई केली आहे। सध्या कॅश भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे। रात्री 1च्या सुमारास भांडूपमध्ये सोनापूर सिग्नल जवळ भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। खरं तर जी गाडी एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी म्हणून जी गाडी वापरली जाते त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर भांडूप पोलीस स्टेशनमध्ये त्या गाडीला आणण्यात आलं। आता भांडूप पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहू शकतो ती गाडी जी आहे ती भांडूप पोलीस स्टेशनलाच उभी आहे। खरं तर यामध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटीची कॅश असल्याची माहिती मिळाली होती। सोबतच ही गाडी ज्यावेळी एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जात असते त्यावेळेस या गाडीसोबत एक QR दिला जात असतो, ज्या QR मध्ये खरं तर सगळी माहिती असते। नेमके कोणते कर्मचारी या गाडीसोबत असणार आहेत, किती कॅश या गाडीमध्ये असणार आहे, कोणत्या रूटवरून ही गाडी जाणार आहे ही माहिती असते। मात्र हा QR या गाडीसोबत नसल्यामुळे संशयाच्या बळावर पोलिसांनी या गाडीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जे कर्मचारी या गाडीसोबत होते त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली आणि एकूणच किती कॅश आहे याची सुद्धा मोजदाद जी आहे ती करण्यात आली। आणि त्यानंतर आता सकाळी साधारण 7:30च्या सुमारास या गाडीमध्ये जी कॅश होती त्याच्या ज्या पेट्या होत्या त्या पेट्या पुन्हा एकदा या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। गाडीला लॉक करण्यात आलेले आहे। मात्र कॅश, पैसे, रोख रक्कम ही आताही पोलिसांच्याच ताब्यात असल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे एकंदरीत काय कारवाई केली जाते, पोलिसांच्या हाती या चौकशीमध्ये नेमकं काय लागलंय, पैशांची एकूण रक्कम जी आहे ती किती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी अनुत्तरित असली तरी सुद्धा आत्ताच्या घडीला केलेली कारवाई ही मोठीच म्हणावी लागते। कॅमेरा पर्सन सुरेश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।